राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आपल्याबरोबर आहेत. सर, आज सकाळी एक बातमी आलेली होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार. या चर्चांमध्ये नेमकं किती तथ्य आहे? बरीच चर्चा खरं तर सकाळपासून कुठल्याही चर्चेमध्ये खरं तर काही तथ्य नाही, कारण आज जी आदरणीय पवार साहेबांच्या निवासस्थानी जी बैठक झाली यामध्ये या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नेतृत्वावर महाराष्ट्राचा विश्वास आहे, आमचा सर्वांचा विश्वास आहे. गेली 25 वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही वाटचाल ही चालू राहिलेली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, आता राज्यसभेची निवडणूक होते. कशी तयारी असणार आहे पक्षाची? महाविकास आघाडीचे काल काँग्रेसचे प्रभारी सुद्धा शरद पवारांना भेटलेले होते. राज्यसभेच्या किती जागा लढवण्याबाबत खरं तर आता चर्चा झालेली आहे तुमच्या आणि एकंदर बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली नाही. या संदर्भात महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील त्या पद्धतीने या संदर्भात कार्यवाही ही नक्की केली जाईल. परंतु आगामी लोकसभा निवडणुकांच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीने याला सामोरं जायचं, आपले जे मुद्दे आहेत महत्त्वाचे, हे मुद्दे कशापर्यंत पोचवायचे, प्रभावीपणाने एकत्रितपणानं हे मुद्दे कसे लोकांपर्यंत पोचवायचे आणि एकूण लोकसभा मतदारसंघांचा जो एक धावता आढावा आहे हा आजच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र चिन्हाचा निर्णय जो आहे तो अजूनही झालेला नाही. म्हणजे पक्षाचं नाव मिळालेलं आहे ते खरं तर राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत असणार आहे. पुढचं नाव आणि चिन्हाबाबतची जी तयारी आहे ती नेमकी पक्षाकडून किती पर्याय जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत किंवा चिन्हाचा निर्णय जो आहे तो कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? जे योग्य पर्याय सगळ्यांना योग्य वाटतात हे पर्याय देण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर हा चिन्हाचा खरं तर निकाल लागावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. परंतु त्याचबरोबरीने एक गोष्ट फार महत्त्वाची अधोरेखित करणं गरजेचं आहे की ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं गेल्या 55 वर्षांचं योगदान हे जनमानसात इतक्या खोलवर रुजलेलं आहे की पक्ष चिन्ह या बरोबरीनं एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राच्या हृदयात आहेत आणि त्यामुळे इतर गोष्टींची फार काळजी करावी असं मला व्यक्तिशः वाटत. गेली निवडणूक जी आहे तो लोकसभेची तुम्ही घड्याळाच्या चिन्हावरती लढवलेली होती, मात्र आता घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेलेलं आहे. चिन्हाच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काय भीती आहे की घड्याळ हे चिन्ह खरं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आधीपासून पोहोचलेलं होतं? पवार साहेब ज्या राष्ट्रवादीचं काम करत होते प्रत्येकाच्या मनामध्ये ते चिन्ह होतं, मात्र आता चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवणं, घड्याळ कुणाचं यापेक्षा वेळ कुणाची हे जास्त महत्त्वाचं आहे एक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोर कोण उमेदवार येणार हे अजून ठरायचं आहे. महायुतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तर अजून काही जागेची म्हणजे जागा वाटपेचा काही फॉर्म्युला अजून ठरलेला माझ्या तरी कानावर नाही. समोर कोण उमेदवार असणार आहे याविषयी मला कोणतीही कल्पना आहे, त्यामुळे त्याविषयी अकारण भाष्य करणं आत्ताच योग्य ठरणार नाही. त्यामुळे घड्याळापेक्षा वेळ महत्त्वाची. चिन्हाचा काही फरक पडेल किंवा काही परिणाम होईल असं? मी तेच म्हणालो की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. म्हणजे अगदी IT तुम्ही पाक आणण्यापासून ते MIDC आणण्यापासून ते मगरपट्टा सिटीसारखे प्रोजेक्ट्स होण्यापासून या प्रत्येक बाबतीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचा सगळा जो उजाड माळरानाचा भाग होता हा बागायती केला, हा कोणी केला? ज्या आमच्या फळबाग योजना होत्या याच्यामुळे आमचा आज शेतकरी बागायतदार म्हणवला जातो. कोणामुळे म्हणवला जातो? हे सगळं आमच्या माणसांच्या काळजावर कोरलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा संपूर्ण भाग आहे आणि त्या पद्धतीने ते निर्णय घेतील. गेल्या लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभेमध्ये तुम्ही एक स्टार प्रचारक म्हणून भूमिका निभावलेली होती, प्रत्येक ठिकाणी फिरलेला होतात. त्यावेळेस धनंजय मुंडे तुमच्यासोबत होते, मात्र आता धनंजय मुंडे अजित पवारांसोबत आहेत, त्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केलेली आहे. ते असं म्हणतात की अजित पवारांवरती जास्तीत जास्त बोललेलं आम्ही आता खपवून घेणार नाही, त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल. धनंजय मुंडेंची भाषणं व्हायरल होत आहेत. ते पंढरपूरच्या एका सभेमध्ये असं म्हणाले होते की कोणाचाही नाद करा परंतु शरद पवारांचा नाद करू नका. आज तेच धनंजय मुंडे आता स्टार प्रचारक म्हणून तुमच्यासमोर आहे. हे बघा, धनंजयजी मुंडे महाराष्ट्राचे मंत्री आहेत, जबाबदार नेते आहेत आणि ते एक अतिशय उत्तम वक्ते आहेत आणि त्यामुळे यामध्ये वैयक्तिक कोणावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की यामध्ये धोरणात्मक टीका होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि मला वाटतं ही धोरणात्मक टीका एकमेकांवर ही तेवढाच दिलखुलासपणे ही होईल, पण ती धोरणात्मक असेल, ती व्यक्तिगत असणार नाही. आणि त्यामुळे त्यांची जर अशी निवड तुमच्या माध्यमातून मला हे कळलं तर माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा. पार्थ पवारांचं राज्यसभेच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये नाव पुढे येतं आहे की कदाचित अजित पवार गटाकडून ते राज्यसभेवरती जाऊ शकतात, ते कदाचित तुम्हाला आता दिल्लीमध्ये नंतर भेटू शकतात. पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये उमेदवारीच्या बाबतीमध्ये जी कदाचित निवड झाली तर ती योग्य असू? दुसऱ्याच्या ताटात काय वाढले ते बरोबर की रे मी कसं काय सांगू? त्यामुळे मला वाटतं हा त्यांचा निर्णय, हा त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या वरिष्ठांचा निर्णय आहे आणि त्यांच्या वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो त्यांनी कॉल घ्यायचा आहे की ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार आहेत, ते म्हणजे
एखाद्या युवकाला ताकद देणार आहेत, ते एखाद्या अनुभवी व्यक्तीला ताकद देणार आहेत, त्या आणखी कुठल्या तरी गटाच्या प्रतिनिधित्वाला ताकद देणार, हा त्यांचा निर्णय. याविषयी मी कसं भाष्य करेन? आपण पाहतोय की पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विके सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.